सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। माझं नाव विवेक शाक्य, माझे बंधू विश्वजित दा आणि वहिनी यांनी मला सांगितलं की आपण शनिवारी लेणीवर भेटू शिल्पगृहामध्ये, आणि आपले एक मित्र आहेत जे आपल्याला याविषयी माहिती देतील, म्हणजे लेण्यांची जे शिल्प आहे त्याच्या पाठीमागची जी स्टोरी आहे ते सांगतील। आणि मग मी ती पोस्ट टाकली माझ्या याच्यावर, व्हॉट्सअपच्या स्टेटसवर टाकली। टॅलेंटेड नावाचा एक माझा उपक्रम आहे ज्यामध्ये मी क्रिएटिव्ह माइंडला डेव्हलप होण्यासाठी ॲक्टिव्हिटीज रन करतो। त्याच्यामध्ये अश्वघोष जे आहे आपलं TBMGचं त्यालाच इन्स्पायर करून ती ॲक्टिव्हिटी आहे। तर असं म्हणतात की एक फुल सर्कल परत वापस येतं। तर दादामुळंच लहानपणापासून मला स्केचिंगची आवड आहे, म्हणजे कलेमध्ये जे मी आलो ते दादांमुळंच आलेलो आहे। आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण शनिवारी भेटू, तर आलो मी, आणि आल्याबरोबर इतकं छान वाटलं। सगळ्यात पहिले तर निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी आणलं, आणि सर जेव्हा आले, सुनील सर, आणि त्यांनी जेव्हा सुरुवात केली सांगायला, तर आपण त्या काळात गेलो असं फील झालं। आणि जे वातावरण होतं, जे वाईब्स होत्या सकाळच्या, तर आणि सगळ्यांच्यामध्ये धम्म आहे, तर एक धम्मतरंग निर्माण झाले आणि खूप चांगलं वाटलं। म्हणजे लेणी असं बघणं आणि अभ्यासातून त्याला बघणं याच्यामध्ये खूप फरक आहे। तर असं वाटलं की एकदा फक्त येऊन शांतपणे मेडिटेशन केलं पाहिजे, एकदा येऊन फक्त लेण्या प्रॉपर अभ्यास केल्या पाहिजे, शिल्प जे आहेत त्याच्या मागची जी स्टोरी आहे ती सगळ्यांना कळाली पाहिजे। आणि हे सर्व करण्यासाठी जो हेतू आहे तो फार इम्पॉर्टंट आहे, की तो जो लोकांना एकत्र आणणं, लोकांना धम्म मार्गावर प्रवृत्त करणं, ही खूप मोठी गोष्ट आहे। कारण आज आपल्याकडं मोबाईल आहे आणि आपण व्यस्त आहोत, तर आपण त्याच्यामध्ये आपला दिवस जाणारच आहे। पण एक प्रयत्नपूर्वक सर्वांना एकत्र आणून असा अनुभव देणं, यासाठी मला वाटतं की दादा आणि ताईंचं आपण पुण्यानुमोदन करूयात, बहिणींचं, की त्यांनी ही एक चांगली सुरुवात केलेली आहे। आणि आज जरी आपण 10-20 लोक असू, उद्या होऊ शकतं की 50 ते 100 लोक असतील, आणि प्रत्येकामध्ये एक हा भाव निर्माण होईल की लेण्यांना अशा पद्धतीने शिल्पगृहाकडे आपण बघितलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्या ठिकाणी जाऊन आपलं धम्म स्टडी केलं पाहिजे, शून्यागारामध्ये जाऊन तुम्ही ध्यान केलं पाहिजे, आणि एक चांगले जे मार्गदर्शक आहेत, जे टीचर आहे, त्यांच्या अंडर या गोष्टी झाल्या पाहिजे, म्हणजे त्याला एक दिशा असणार आहे। आणि सुनील सरांचा जो अभ्यास आहे तो खरंच मानावा लागेल, की इतक्या सोप्या पद्धतीने, इतक्या सहज पद्धतीने त्यांनी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर त्या मला वाटतं की त्याच पद्धतीने जर प्रत्येकापर्यंत ती इन्फॉर्मेशन गेली, म्हणून आपण हे व्हिडिओ वगैरे शूट करतोय, की ज्यांना नाही येता आलं पण त्यांनी ते बघून ते ज्या ठिकाणी असतील, आता ह्या पूर्ण भारतात लेण्या आहेत, तर असं शक्य नाही की आपण जाऊन त्या ठिकाणी प्रत्येकच लेणीला जाऊन आपण हे करू शकू। पण व्हिडिओच्या माध्यमातून जर तिथले काही जे धम्म मित्र असतील किंवा धम्माच्या मार्गावर असलेले ज्या संस्था असतील, त्यांनी हे राबवलं पाहिजे। जसं आपण मागच्या वेळेस आम्ही शून्यागार नावाची एक ॲक्टिव्हिटी घेतली, तर खूप त्याचा फायदा झाला आणि सर्वच लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले। असं नाही की फक्त बुद्धिस्ट कम्युनिटीचेच लोक आले, अदर कम्युनिटीचे पण लोक आले, आणि त्यांना बुद्धांच्या धम्माची गरज सर्वांनाच आहे। त्यामुळं ध्यानात उतरणं, आणि एक जे हा वारसा आपल्याकडे आहे, बरोबर, इतक्या बाजूला आपल्या शहरामध्ये आहे, आणि आपण त्याचा जर लाभ घेत नसू, फक्त महिन्यातून एकदा आलो, 6 महिन्यातून एकदा आलो, तर त्याचं काय पॉईंट आहे? हे दर रविवारी म्हणा किंवा डे टू डे लाईफमध्ये पण आपण याला व्हिजिट करू शकलो पाहिजे। एक असा ग्रुप तयार झाला पाहिजे की चला 1 तासाचं सेशन करायचं, तर आपण इकडे येऊन आपण मेडिटेशन करू शकतो। अशा पद्धतीची ती सहजता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। आणि तर हे आजचं जे काही अनुभव आम्हाला मिळाला त्याबद्दल सुनील सर, तुम्ही सर्वांचे आणि दादा आणि वहिनींचे आभार मानतो, पुण्यानुमोदन व्यक्त करतो। थँक्यू।